मला कळलं इंडिया टीम फिफा वर्ल्ड कपमध्ये का नाही येते. का? ऑलमोस्ट वर्ल्ड कप संपत आलेले आहे आणि मी बऱ्यापैकी मॅचेस बघितल्या आता आणि माझ्या असं लक्षात आलं आहे की हे जे प्लेयर आहेत ना कोण? एम्बाप्पे, एम सायलेंट ना, एम्बाप्पे, कुन्याम, लुका मॉद्रिच आणि सगळा ते कमाल नाव आहे हलांड. म्हणजे हा जर माझा मित्र असता आणि मी जर त्याला घरी घेऊन गेले असते मी म्हणाले असते आई हा माझा मित्र असो. तर सांगायचा मुद्दा हा की नावातच गेम आहे, सरकारमध्ये नाही. सरकार आपल्याला फुल सपोर्टमध्ये आहे बाई. सरकार आपल्याला असं रसद तळागाळाला जाऊन असे कोचेस, फॉरेनचे कोचेस आणून ओतत आहे आपल्यासमोर, फंड रिलीज करत आहे, सगळ्या फॅसिलिटी आहे. सरकारचा प्रॉब्लेम नाही आहे. पावलोपावली गावागावात ग्राउंड आहेत फुटबॉलचे. क्रिकेटर फुटबॉलच्या ग्राउंडवर क्रिकेट खेळायला येतात माहिती आहे. मुंबईमध्ये बँड्रासारख्या ठिकाणी कन्व्हेन्शन सेंटर तोडून फुटबॉल ग्राउंड बांधतात कन्व्हिनियंटली. तू काय सांगतो मला, नावं जर बदलली नाही म्हणजे असं किशोर रोनाल्डो आणि विजय लुकाकू आणि लीलाधर मेस्सी, विशाल हालांड है ना, ही नावं पाहिजे यार. ही नावं असतील ना तर नाही 2030मध्ये इंडिया फुटबॉल टीम खेळली नाही फिफा वर्ल्ड कपमध्ये तर माझं नाव बदल. काय ठेवू? ब्रुनो मयेकर. नाही नको, ब्रुनोने खूप माती खाली यावी, आपल्या गोटला असं मातीत मिसळ. ब्रुनो किमॅलिंगम. कोण? बेलिंगम. नाव बदल तू माझं. कळलं? काय कळलं ते कमेंटमध्ये सांगा. हालांडबद्दल मला